मित्रांनो आपल्यासोबत दिसत आहेत बैलगाडी क्षेत्रात बरेच नाव केले आणि बरेच वर्ष टिकून राहिलेले बैलगाडा मालक आहेत दैवत शेठ. आणि नवीन पिढी नाद करायला लागली आणि अशा बैलगाडा मालकांच्या दावणीला जी नंदी घडली ते नंदी बघत बघत या नादाकडे वळली ती. बरीच लोक तुमच्यासारखी बैलगाडी मालक आहेत त्यांचा बैल बघून किंवा तुमचा नाद बघून ह्या क्षेत्राकडे वळली ती आणि हा नाद करायला लागली. किती वर्षाचा हा नाद आहे तुमचा? तसं मला कळायला लागल्यापासून आहेच, पण जास्त मी 7वीत असल्यापासून मला फुल नाद लागला. तेव्हापासून मी स्वतः उतरलो शर्यतीत. 7वीत असल्यापासून ही कसं डोक्यात आले की ह्या क्षेत्रात पडूया? नाही, आवड पहिल्या गावात शर्यती मोठ्या बैलगाड्यांच्या चालायच्या, त्या बघत बघत एकदा आवड निर्माण झाली. आणि आमच्यात पहिल्यापासून जनावरांची असल्यामुळं घरी जनावर असल्यामुळे शेतकरी कुटुंबात ती एकदा ती मनात नाद भरला. ती अख्खं कॉलेज तर बी म्हणजे इकडे जास्त नाद होता. आता शिक्षण किती झालंय प्रेक्षकांना बी ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालंय. मित्रांनो बघा, ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलंय, त्यानंतर बैलगाडी क्षेत्राचा नाद पण त्यांनी चालू ठेवलेला आहे. या दोन्ही गोष्टी आत्ताच्या सगळ्या मुलांनी केल्या पाहिजेत की बाबा शाळा शिकली पाहिजे आणि हा नाद बी केला पाहिजे. नाही, पहिल्यांदा आपली आर्थिक परिस्थिती बघून शिक्षण केलं पाहिजे, घर स्ट्रॉंग केलं पाहिजे, मजबूत पहिली परिस्थिती आर्थिक, आणि मग ह्या क्षेत्रात उतरलं. पण पहिलं क्षेत्र वेगळं होतं, आताचं क्षेत्र आर्थिक उलाढाल भरपूर व्हायला लागली. पैशाशिवाय बऱ्याचशाच गोष्टी होत नाहीत म्हणजे नवीन गाडा मालकांना. आणि जसं जुन्या आम्हाला तरी काय, आम्ही जर पहिले लोकांकडून वायदे वगैरे घेतले असते किंवा बैल लोकांना दिली असते तर आमच्या बी दिवस नक्कीच खराब आला असतं. मी सांगतो, आम्ही तरी काही ब्रह्मदेव नाही की आम्हाला मागल ते बैल, पण एक संबंध पहिलं जपलेली माणसं बाबा कधी ना कधी तरी देते, त्या गोष्टींची जाण ठेवते ती. आज नाही उद्या बैल देतात माणसं, म्हणजे शब्दाला किंमत देते ती, पण ते आपण बी वागायला लागतं लोकांना व्यवस्थित त्यांच्याशी. आता तुम्ही बरेच दिवस यात घालवलेत, यात चढ उतार भरपूर आहेत ह्या क्षेत्रात. आता हो का, हे क्षेत्रच शर्यत हार जीत आहे, खेळ म्हटल्यानंतर हार जीत होती, मग चढ उतार होणारच ना. आज जिंकण्यासाठी फक्त 1% म्हणजे 1% चान्स आहे. आता बघा, 1000 गाड्या येतात त्यातल्या 10 गाड्या फायनल होतात, म्हणजे 1% म्हणजे 1% पेक्षा कमीच गाड्या म्हणजे हार आहे. त्यामुळे हार ही होणारच. हार मनाला लावून घ्यायची नसते. जिथं हार झाली तिथं त्याच मैदानात परत विजय कसा होईल ती निश्चय बाळगायचा. बाबा कशामुळे हार झाली, काय झालं, ती पुढच्या मैदानात लगेच दुरुस्त करायचं, तर आपण टिकणार आहे. हार झाली म्हणून खचून कधीच जायचं नाही. त्याच परत जोशानं जिथं वीक पॉईंट कुठला आहे ते शोधायचा. संध्याकाळी म्हणायचं नाही की बाबा बाजूचा बैल कमी पळला, फुटात गेली, ड्रायव्हर हल्ली नाही. जी चूक आहे ती लोकांना बोलून दाखवायची नाही. माझा बैल पळला नाही, त्याचा लय बैल पळला नाही. लोक काय होते, दुसऱ्याच्या नंदीला नाव ठेवतात. ती नाव ठेवायची पहिली बंद करा. शेवटी ती जनावर आहेत, तिथं काही मालक पळत नाहीत. पण ज्याचा पळतो त्याला पळतो म्हणायचं नाही. आपला बैल कमी पळला तर स्वतः मान्य करायला शिकलं पाहिजे, माझा बैल कमी पळला तरच आपण सक्सेस होणार आहे. प्रत्येक गोष्टीत म्हणायचं माझ्या बैलाला बैल पुरत नाही, मग ती नाही ना सक्सेस होत. आता मी जसं बोललो की चढ उतार आहे ती, तुमच्याकडे बरीच टॉपची बैल घडली, ती अजून घडवताय आणि कायम खिलारी ब्रँड आपल्याकडे दिसतोय. ही काय म्हणजे खिलारीच का असावं दावणीला? पांढरा बैल पहिल्यापासून लाभदायक आहे, पण आता गेल्या 1-2 महिन्यात आम्हाला म्हैसूरी बी घेतली. ती बैल म्हणजे दोघं पार्टनरशिप मध्ये घेतल्यात, पण ती बैल बी चांगली. आता आमच्याकडे बादल म्हणून आदत खोंड 1 वर्षाचा, पण दोन्ही साईडनं पळतोय. आता 4-5 मैदान झालं सलग फायनलला 1 नंबर, म्हणजे पब्लिक वरनं बी सेमी काढतोय, पब्लिक वरनं फायनलला बी 1 नंबर करतोय. टॉप खोंड आहे आता ते आदत, भविष्यात नाव करेल ते चांगलं. एखादं वासरू घेताना काय बघता होत्या तुम्ही नक्की? नाही तर स्पीडवरच घेतो, जेणेकरून स्पीड फाउंडेशन त्याचं जात गोत बघूनच घेतो. आता ह्या बायजेची कुणाची पसंत आहे? भाईजेची माझीच पसंती आहे. मी बाहेर गेलेला बैल घेतलाय. मित्रांनो बघा, ह्याला म्हणायला लागेल बैलगाड्या क्षेत्रातला अभ्यास. बाहेर गेलेलं वासरू घेतले, म्हणजे त्यात काहीतरी बघितलं असेल. त्यावेळेस बाहेर गेलं, पण तुम्ही काहीतरी प्लस पॉईंट त्यात बघितलं असेल. वडून नव्हता गेला, खाली सुट्टीला काहीतरी प्रॉब्लेम झालता, त्याच्यामुळे तो बाहेर पहिली उडी घालत नव्हता. मग ते आपण एक फेरा काढला आणि एकदा राजाबरोबर पळवला आणि दुसऱ्या मैदानाला माहिब्या बरं घातला, तिथं डायरेक्ट 1 नंबर केला. त्या बैलाला गुलाल लागला. त्या अख्खा सीझन बैलाने 1-2 नंबर मध्ये 19 फायनल घेतली आदत मध्ये. ओपन मध्ये पळाला 1 नंबरच पळायचा, आदत मध्ये पळाला 1-2 नंबर करायचा बैल. आता वरच्या खेळात तुम्ही खेळता काय मोठ्या ह्यात, कधी असं होतं का की आता मोठा बैलगाडा मालक असला तरी पायऱ्याच्या अडचणी येते त्या, किंवा आमचं बी पैर तुटते ती, किंवा बऱ्याच गोष्टी होते त्या, कारण आता क्षेत्र वेगळ्या इकडे चाललंय? नाही, 100% पैर फसवतात, पण लय टोकाच्या भूमिका घ्यायच्या नाहीत फसल्यावर. ठीक आहे, आज नाही दिला उद्या दिल तर तो बैल भेटतो. त्याच्याबरोबर टोकाची भूमिका घेतली तर ते कायमचा संबंध खराब होतात. ठीक आहे, फसवला म्हणजे का फसवतो ह्याचं आपण उदाहरण घेतलं. आपला बैल कमी पळतो ह्याचा अर्थ, किंवा त्यांना आर्थिक पैसे आपल्याकडून अपेक्षा असेल ती भेटली नसेल म्हणून पायरा तुटत असेल, पण ठीक आहे, त्यांना त्या बैलानं उत्तर द्यायचं.
त्याला शब्द दे म्हणजे भांडत बसायचं नाही, शिवीगाळ करायची नाही, वाईट बोलायचं नाही. ठीक आहे, त्याला दाखवायचं एक दिवस तरी येतो त्याच्या सीमित येतो. गटात तर आपण काही संबंधातल्या माणसांच्या जास्त करून हाणत नाही, पण ज्यावेळेस योग येईल त्यावेळेस बैलांना गाडी मारून दाखवायची त्यांना. आता मी बऱ्याच बैलगाडी मालकांना विचारलं की बाबा नक्की वायदी चांगली आहे का वाईट आहे, तर बऱ्याच लोकांच्याकडून असं आलं की वायदी चांगली आहे. कारण काय होतंय, वायदीमुळे जो बैल आपल्याला भेटणार नाही तो पण बैल भेटतोय. हाय ना, एखाद्या गरीबाचा बैल जर नसला, पळत असला आणि त्याला बैल नाही दिला, तर त्यानं 1-2 मैदानाला पैसे देऊन पैर केलं मोठ्या लोकांना, आणि ती जर गुलाबात राहिलं तर त्या बैलाला बी परत मागणी बी चांगली, किंमत बी येते, परत त्याला पैरे बी होत्यात. असं काय नाही, दोन्ही फक्त घेण्या होय. तुम्ही रोज उठून आपल्या बैलाची कॅपॅसिटी बघून वायदी दिली पाहिजे. बैल जर सेमी फायनल 2 नंबरला 3-4 मैदान सलग उतारतोय तर 100% त्याला वायदी द्या. ते वायदीचं पैसे बक्षात फेडेल, गुलाबात राहील चांगला बैल घातल्या. पण आपला बैल गटालाच मार खातोय आणि त्याला जर तुम्ही वायदी दिली तर मग त्याचा म्हणजे ते लॉस मध्येच जाणार विषय. आणि बरीच लोक अशी बी म्हणते, ती अशी चर्चा चालते की वायदीमुळे ही क्षेत्र चाललंय. आता काही लोक म्हणायचे ती वायदीमुळं अवघड झाले, पण आता बरीच लोकांची संख्या वाढली की वायदीमुळे खरंच हा खेळ चालू राहिलाय. नाही आता हो का, कमी जास्त या पैशाच्या ह्यानं तरी माणसं बैल एकमेकाला देतात. अशी तर कोण काय टॉपच्या बैला टॉपचीच बैल पळतात, मी हे म्हणजे ना करायचंच नाही कोणी. कारण कोण झालं, मी झालं तरी हलक्या बैलात कसा देईल, एखाद्या वेळेस दोस्ती खातीर किंवा संबंधा खातीर देऊ शकतो एखाद्या वेळेस, पण त्याला बी 2 महिने लावेल, आज नको उद्या नको म्हणजे स्पष्ट सांगतो. म्हणजे पैरा काही लोकांना झालं मग कारण देतात, माझा पैरा झालाय, माझा पैरा 2 मैदानाच्या एक पुढच्या मैदानाचा 1 महिन्याचा पैरा असतो. पण माणसं सांगणार 4 मैदान झाले, 10 मैदान झाले, तसं नाही. पण दोन्ही आपला बैल पळत असला ना, बिंदास वायदी बैल घाला 1-2 मैदान फोकस मध्ये यायसाठी. नसल पळत तर घालूच नका. घर म्हणजे दुसरं काहीतरी चेंज करा, वासरू घ्या किंवा बैलाची कॅपॅसिटी ओळखा. आपण सांगत नाही विका, पण आपल्या बैलाची कॅपॅसिटी ओळखला. म्हणजे ही खरं म्हणायला लागेल की लोक जे म्हणतात का नाही आता की वायदीमुळे क्षेत्र चाललंय, ते खरंच वायदीमुळे चाललंय. चालतंय ना हो का, एखाद्या माणसात चांगलं बी होतंय ना. एखादा बैल फोकस आला, चांगला बैल घातला तर ती चर्चेत दिसतोय माणसाला. मोठ्या बैलात बैल पळला की माणसं तेच लक्ष देतात. गरीबाची किती पळले तर त्याच्याकडे कोण लक्ष देत नाही. बरोबर. ते गट काढताय शिमेला 3-4 नंबरला उतरते, आपलं रोज भाडी भरून जाते ती. मग ते असं 1 महिना 2 महिने कालांतर गेलं त्या बैलाचा बी मोसम कट होतो ना, पिरियड असतो ना जो पळण्याचा, ते कट होतो. मग तिथं तो बैल इजले जातो. असंख्य बैल आहे ती हुडकून जर घेतली ना चांगली माणसं, लोक फायनलला राहिलेली बैल घेतात. शिमेला गटात घासाघाशी चांगल्या गाड्यात 2 नंबरला उतरला बैल घेतला, त्याला नियोजन केलं, ती बी बैल फायनल राहतो. आता बाईच्याकडे जर बघितलं ना तर कमी कालावधीत जास्त नाव केलं आणि सगळ्यात टॉपच्या, कायम टॉपच्या बैला दिसतोय महाराष्ट्रात. आदतपणात म्हणजे आपण सांगत नाही, पण एकही बैल टॉपचा ह्याच्या गाड्यात पळला नाही असं झालं नाही. एकही टॉपचा जो बैल, फक्त गोटचा सर्जा नाही पळला, नाही तर समधी बैल पळल्यात टॉपची. आता बरीच आता नवीन पिढी यात उतरली, पण काय काय असं वाटतं की टॉपच्या बैलासोबत जर घातलं तर आपलं वासरू भीती खाईल. ती बी आहे की, पण वासराची गती स्पीड असेल तर नाही खाणार. मग त्यात बी टॉपच्या मध्ये कसा एखादा बैल खेळव पळतो, एखादा बैल प्रेस करून करतो. खेळव पळणाऱ्या बैलावर किती स्पीडचा असू दे की त्याच्यावर काहीच अडचण येत नाही. ते बैल नेतोच नंबरात, जरी वासरू कमी पडलं तरी 1 नंबरचा बैल ओढून नेऊन नंबर करतोच. आता तुमचा अनुभव मोठा आहे मित्रांनो, ह्यांची मुलाखत बघितली की नवीन पिढीला एक वेगळं काहीतरी शिकाय भेटतं. आता काय होतंय, वासरं पाळतात, मी बरेच बैलगाडा मालक बघितली, ती वासरं ज्यावेळेस पाळतात त्यावेळेस मागणी ती चांगली 20 लाख 10 लाख 5 लाख देत नाहीत लोक. नक्की द्यावेत का काय करावं, कारण काय होतंय परत गणित फसतंय. परिस्थितीनुसार करावं. आता काय होतंय, ह्यात लोक नवीन उतरल्यात, पैशावाली मोठी, त्यांना आपण द्या म्हणणं, पण ज्याची परिस्थिती लिमिटेड आहे किंवा जो धंदा म्हणून हे करतो व्यवसाय, त्यानं दिली पाहिजे. तो घडवणार असेल ना तर त्याला काय ह्यो नाही, तो पळतोच की. घडवणार असला तर काय दिली तरी काय नाही, पण ज्याला बाबा नाद म्हणजे एकच बैल आहे, त्याच्या घरचा बैल आहे, तयार करायचा तर त्यानं ठेवला तरी काय नाही. पण ती त्याचं नियोजन झालं पाहिजे. ते बैल निदान महिन्यात 5 मैदान केलं, 2 मैदानात फायनलला राहावं. लय राहिलं म्हणजे रोज राहावं कोण आम्हाला पट्टा लावून येत नाही, पण एखादं दुसरं मैदान गुलाबात महिन्यात राहिला पाहिजे, तो बैल तो चर्चेत राहतोय. आता जर बैलाचा मोसम कट झाला, तुम्ही सांगितलं, जर बैल आपल्याला वाटलं की आता काय मिळालाय, कुठं आजार पण आले, नक्की काय करता तुम्ही? कारण काय होतंय, रोज बैल दिसायला लागली ती मैदानात. नाही आता हे बैल आहे ना, आपण जून महिन्यापर्यंत आपला 1 नंबर मध्येच पळत होता. तिथनं आपल्या बैलाला छातीला इन्फेक्शन झालं, म्हणजे फुल निमोनिया गेलता. त्यानंतर बैल आम्ही पळवायचो, गट काढायचा अंतरानं. सेमीफायनलला आपल्या बैलामधून 1-2 वेळा मार खाल्ला. तिथनं मी कंप्लीट दिवाळीपर्यंत बैलच पळवला. त्याच्यानंतर पुशेगावलाच काढला, तिथं बी बैलानं लय अंतरानं गट काढला. 17वा गट बघा, 3-4 शेकड्यानं गट काढला, पण दुसरा फेरा बैलानं निघला नाही. निमोनियातनं जेव्हा क्लिअर झाला बैल, तेव्हाच आम्ही बैल पळवायला लागलो. नंतर बैल आम्ही पळवतच नव्हतो. 6 महिने पूर्ण गॅप ठेवलाय बैलाला बांधून, आवताला हाणून आपलं त्याचं काय ती इन्फेक्शन होतं ते घालावलं. मित्रांनो बघा, अशा गोष्टी बारीक सारीक ह्या क्षेत्रात शिकायला लागते ते अशा बैलगाडा मालकांच्याकडून. कारण काय होते, रोज उठसूट मैदान ही सोपी गोष्ट राहिली नाही. जसा बैल काढला ना आता मैदानात,
कोळ्याला राहिला मोठ्या मैदानात राहतोय म्हणजे आता सलग बैला अजून बी बैलाला मी मान्य करतो मी स्वतः म्हणजे मोठीपणानं सांगतो की आमच्या बैलाला तिसरा फेरा अजून लोड होतोय त्याला थोडा छातीचा त्रास आहे घर करतोय नॉर्मली पण डॉक्टर म्हणले आता ते हळूहळू कव्हर येईल लय बी नको त्याला म्हणजे आता तिथे नॅचरली ज्याच्या उन्हाळा वाढला की सर्दी ही कमी होऊन जाईल इन्फेक्शन कमी होईल पण तिसरा फेरा अजून बैलाला मग आमच्या हिशोबाने निघत नाही फायनलला राहतोय बैल आज प्रत्येक मैदानात जवळ 10 मैदान केली तर 8 मैदानात बैल फायनलला राहिल्यात बैल आदत वयात दुसऱ्या वयात आणि चौसा झाल्यानंतर सायदात आदत मध्ये किती दिवसात काढावा किंवा दुसऱ्यात किती सायदातीत किती दिवस आदत मध्ये ना म्हणजे एक 8 दिवसात काढावा दुसऱ्यात 5-6 दिवसानं काढलं तर चालेल म्हणजे तिथनं पुढं पांढऱ्या बैलाला 5-6 दिवसानं पळायचं लागतंय असं काही लय बी आराम ठेवून नाही जमत 10 दिवसाचा गॅप बरोबर नाही 5-6 दिवसानं काढला पाहिजे आदत मध्ये जपूनच हाणली पाहिजे आम्ही आदत मध्ये जास्त हाणला त्याच्या वेळेचा आम्हाला 5-6 महिने परत थोडा त्रास झाला म्हणजे बैलाला दुसऱ्यात आता तिसरा दाट लावला आता बैल चांगला पळतोय पायरा करताना काय टॉपचाच करावा का 2 नंबरचा बी केला पाहिजे 2 नंबरचा उन्हाळ्या अड्ड्याला केला तरी जमतोय काय फक्त पावसाळ्याच्या टॉपचा बैल पाहिजे कारण गाड्यालाही राहतात उन्हाळ्याच्या अड्ड्याला शहाणी गाडी केली की नाही दोन्ही साईडची तरी आज पायरा असा झालाय बबलू चाच्याचा बैल आणि ही चाच्याच्या दादांना म्हणली मला बैल पाहिजे काय भागात मैदान आहे त्याच्यामुळं द्यायचं अक्षरशः तुम्हाला खरं सांगायचं माझी शिमीला झोपायला इच्छाच नव्हती का मग चाच्याचा बैल कडनं पळवला नाही चाच्या म्हणतोय पळतू पण पळवलाच नाही कधी तर अशी डेअरिंग न झोपली अक्षरशः ड्रायव्हर गाडी बसायला नव्हता आज पहिल्यांदा माझ्या आयुष्यात असं झालंय की आपल्या गाडीला ड्रायव्हर नव्हता ते सोनं ड्रायव्हर रामसवाडी झाला त्यानं हल्ली लावली कडे बघा मित्रांनो बैलगाडा क्षेत्र सोपं राहिले नाही आज जेवढे ड्रायव्हरांना बी वाटत होतं कडनं सेमी चाच्याचा खोंड पळणार नाही आणि सेमी निघणार नाही त्यामुळे कोण म्हणजे जो सकाळी हाणला होता ते म्हणला ती दुसरी गाडी हाणली मी हाणतो मित्रांनो ही बैलगाडा क्षेत्रातली खरी सत्य आहे ती की ते खरं बोललंच पाहिजे का मग खरं लपवून कधीच म्हणजे होत नाही खोटं जरी आज 2 शब्द मिठू बोलायचं त्याला काही अर्थ राहत नाही जी परिस्थिती आहे ती मी खाली माझी इच्छा नव्हती खाली गेलो तरी ड्रायव्हर खाली नव्हता स्वतः बबलू ज्याच्या बी बसला नाही ते सोनं ड्रायव्हर रामसवाडीचा निखिलला आणला आणि ते बसवला आणि त्यानं सेमी काढला स्पष्ट म्हणजे ही नाकरायचं नाही सत्यता कधी आहे ती त्यात काही कमीपणा आहेत बघा मित्रांनो ह्या गोष्टी भरपूर आहेत त्या आज त्यांच्या कुठून आपल्याला शिकाय भेटल्या आपण शुभेच्छा करूया की अशीच धावणेल त्यांच्या चांगली बैल लागतील नंदी लागतील धन्यवाद.